विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात आनंदात नाळवंडी नगरीमध्ये साजरी होत आहे। आज सकाळपासून जिकडे तिकडे शिवरायांच्या नावाचा जयघोष सुरू आहे। महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात आनंदात साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा, प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय आहे। पण ही शिवजयंती साजरी करत असताना शिवजयंती साजरी करण्याचे वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्रात राबवले जातात। कुणी डॉल्बीच्या तालावरती नाचून शिवजयंती साजरी करतात, कुणी रक्तदान अन्नदान करून शिवजयंती साजरी करतात। पण मला सांगायला अतिशय अभिमान आनंद वाटतो, आपल्या नाळवंडी नगरीमध्ये शिवरायांची पालखी काढून पारंपरिक पद्धतीने मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून शिवजयंती जर कुठं साजरी होत असेल तर त्या गावाचं नाव आहे नाळवंडी। 18 पगड जाती धर्मातला बहुजन समाज एकत्रित येतो, मोठ्या भक्तिभावाने उत्साहात शिवजयंती साजरी करतो। आणि या शिवजयंतीचं गुरुजी काका मला भावलेलं आणखी एक उदाहरण, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही शिवजयंती तुम्ही दिवसा साजरी करता, दुपारी 12 वाजता या ठिकाणी साजरी करता आणि दुपारी 12 वाजता शिवजयंती साजरी करत असताना देखील मुलांपेक्षा जेव्हा मुलींची संख्या जास्त असते तेव्हा ही शिवजयंती सार्थकी लागते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचणारे कैक आहेत, पण पारंपरिक पद्धतीने त्यांच्या नावाचा जयघोष करत करत गावच्या सार्वजनिक ठिकाणी एकत्रित यायचं आणि त्यानंतर शिवरायांच्या विचारांचा जय जयकार करायचा। मला वाटतं ही फार आनंदाची बाब आहे आणि तेही 19 फेब्रुवारीच्या दिवशी। इंग्लंडचा एक लेखक आहे, तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर आम्ही शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो। पण मला त्या लेखकाला सांगायचंय, बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे। कारण ज्या महाराष्ट्राच्या माती छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, त्या महाराष्ट्राची पवित्र माती आणि तो पवित्र विचार, त्या विचाराचं जागरण करत असताना कसा आहे आपला महाराष्ट्र, काळ्या पत्थरावर विसावलेला, कृष्णा कोयना आणि गोदेच्या निर्मल कपारीमध्ये वसलेला, गड दुर्गानी ग्रंथांनी विचारांनी समृद्ध असलेला महाराष्ट्र पाहिला की ओठावरती सहज शब्द फुले उमलतात, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। अशा पवित्र पावन महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी लुंग्या सुंग्यानी सर्वसामान्यांनी लिहिला नाही। माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दौडणाऱ्या घोड्यांच्या टपानी, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या हातातील डपानी, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या कड्यांनी, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या रक्तानी, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय हिरव्या पिवळ्या शालीने, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय भगव्या झेंड्याने, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या कड्यांनी, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचे इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या हातातील ढालीने, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय जिजाऊंच्या संस्काराने, माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय संभाजीराजांच्या पराक्रमाने आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या खणखणाटाने। कुणास तरी हुद्रेगिरी आणि कुणास तरी मुद्रेगिरी करण्यात इथला समाज धन्यता मानत होता। आपापसातला संघर्ष थांबला पाहिजे आणि ऐतदेशीयाचं भूमिपुत्रांचं राज्य निर्माण झालं पाहिजे। इथला शेतकरी नागावला गेला होता, इथल्या आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होतं आणि अशा काळात जिजाऊंना वाटलं आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे, रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, या मातीतल्या 18 अलुतेदार 12 बलुतेदारांचं राज्य निर्माण झालं पाहिजे। कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील, ज्याचं कर्तृत्व पिढ्यानपिढ्या सांगितलं जाईल, असा पोटी पुत्र जन्माला यावा। जिजाऊ नावाची प्रतिभा आणि शहाजी नावाचा पराक्रम एकत्रित आला आणि मंडळी महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राचा भाग्योदय 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा सूर्य जन्माला आला आणि सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या शिळाई बोलू लागल्या, किसी के पेट
जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था, जिनका नाम है छत्रपति शिवाजी महाराज। शिवनेरी किल्ल्यावर बाळाचा जन्म झाला आणि बाळाच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी शहाजीराजे भोसले चौथ्याच दिवशी शिवनेरीवरती उपस्थित झाले। शहाजी राजांनी बाळाचं मुख निहाळलं, बाळाच्या डोक्यावर हात फिरवला, त्याला प्रेमाने कुरवाळलं, कारण तो धामधुमीचा काळ होता। शहाजी राजांना थांबायला वेळ नव्हता। शहाजी राजांनी जिजाऊंना विचारलं, राणी साहेब कोण जन्माला आले? तसं मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, महाराज साहेब शिवाजी जन्माला आले। आणि शहाजींनी विचारलं, राणी साहेब बाळाचं नाव शिवाजी ठेवताय? हो हो शिवाजी। शिवाजीच का? भारताचा महान पुरुष शंभू महादेवाचं नाव शिवाजी। अहो बाळाचं नाव तर शिवाई ठेवता आलं असतं, शंभू ठेवता आलं असतं, महादेवाई ठेवता आलं असतं। ठीक आहे महादेवाचं नाव आहे शिवा, पण तुम्ही त्याच्या पुढे जी लावलंय, जी कशासाठी? या 3G 4G आणि 5Gच्या जमान्यात शिवाजी समजून घेताना शिवाजी नावाचा अर्थ मला समजून घ्यावा लागतो। जिजाऊंनी सांगितलं, महाराज साहेब या लेकराला 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरिबांच्या रयतेच्या डोईवरती छत्र धरायचंय, सुखाचं छत्र धरायचंय, त्यासाठी या लेकराला संघर्ष करायचा आहे। त्याला मिळणाऱ्या उभ्या आयुष्यात या रयतेसाठी संघर्ष करायचा आहे, झुंजायचा आहे, प्रसंगी स्वतःच्या जीवाशी खेळायचं आहे। मंडळी शिवाजी नावाचं उलट केलं तर जीवाशी होता। जो महापुरुष रयतेच्या सुखासाठी स्वतःच्या जीवाशी खेळ खेळत आलाय ना, त्या महापुरुषाचं नाव आहे शिवाजी। शिवाजीतलं शि म्हणजे शिक्षण, वा म्हणजे वाचन आणि जी म्हणजे जीवन। शिकण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचल्यानंतर जगणं समृद्ध होतं, असा मंत्र आम्हाला शिवाजी नावातून मिळतो। आज या नावाबद्दल आम्हाला कुतूहल आहे, आज या नावाबद्दल आम्हाला प्रेम आहे, आज हे नाव आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम करतं। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, शिवाजी ही व्यक्ती नाही, शिवाजी हा विचार आहे। समाज परिवर्तनाच्या गतिमान चक्रातील समता नावाचं ते आर आहे। शिवराय म्हणजे विचार, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे ऊर्जा, शिवराय म्हणजे प्रेम, शिवराय म्हणजे प्रयत्न, शिवराय म्हणजे धैर्य। सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या धाडसाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। पण हा शिवाजी राजा घडविण्यासाठी जिजाऊ आणि शहाजी राजांनी जे प्रयत्न केलेत, ते प्रयत्न आजच्या आईवडिलांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। आजही इथल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं माझ्या पोटी शिवाजी सारखं पोरगाला जन्माला यावं। आज इथल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावेत। आज इथल्या प्रत्येक बापाला वाटतं शिवाजी जन्माला यावेत। पण शेजारच्या घरात, आपल्या घरात कशाला? आपल्या घरात शिवाजी महाराज जन्माला घालायचे म्हटलं तर त्याला लिहायला वाचायला शिकावं लागेल, त्याला विचार द्यावे लागतील, त्याचे संस्कार करावे लागतील, त्याच्यासोबत जेवायला बसावं लागेल। आणि एवढा वेळ कुठे आजच्या बापांना? शिवचरित्र समजून घेत असताना जिजाऊंचे संस्कार आणि शहाजी राजांचा त्याग आलामा समजून घ्यावा लागतो।